नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी ऐराव आर्यस, श्री गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री जयरामबाई हायस्कूल नाशिक रोड येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण व्याकरणातील एक घटक शब्दसंपत्ती हा प्रकार अभ्यासणार आहोत. तर शब्दसंपत्ती हा घटक अभ्यासत असताना कोणत्याही भाषेचा व्यवहार ह्या शब्दांच्या मदतीने होत असतो. भाषेमध्ये अनेक प्रकारचे शब्द असतात. भाषा ही अखंड वाहणारी नदी आहे. भाषेत जे काही शब्द असतात ते काही परंपरेने आलेले असतात. काही शब्द हे कायमस्वरूपी तिथे रूढ होतात, काही कालानुसार लुप्त होतात, तर काही शब्दांची रूपे बदलतात आणि काही शब्द ही नव्याने तयार होतात. संस्कृतीच्या संकरामुळे सुद्धा काही परिभाषीय शब्दही या भाषेमध्ये रूढ होतात. मराठी भाषेत काही मूळ शब्द असतात, त्यांना आपण देशी शब्द असे म्हणतो. काही तत्सम प्रकारचे असतात, काही तद्भाव प्रकारचे असतात, काही सिद्ध असतात, काही साधित प्रकारचे असतात, काही परभाषिक असतात. असे असंख्य शब्द या शब्द व संपत्तीमध्ये किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये येतात. आणि या शब्दांच्या भांडारालाच आपण खजिनाला आपण शब्दसंपत्ती असे म्हणतो. भाषेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात, आत्ताच आपण पाहिले, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांच्या खजिनाला किंवा भांडाराला आपण शब्दसंपत्ती असे म्हणतो. तर त्यानुसार आपण मराठी भाषेतील जी शब्दसंपत्ती आहे तिची थोडक्यात ओळख करून घेऊया. तर त्याचा अभ्यास करताना आपण पहिला प्रकार जो पाहणार आहोत, त्याच्यामध्ये सामान्य व्याकरणामध्ये एक जो घटक आहे पहिला, तो म्हणजे शब्दविचार. तर हा शब्दविचाराचा अभ्यास करत असताना शब्दांच्या ज्या काही जाती आहेत त्या एकूण 8 आहेत. त्या 8 जातींमध्ये 4 विकारी अव्यय आहेत आणि 4 अविकारी अव्यय आहेत. तर त्याच्यामध्ये जे पहिले 4 विकारी आहेत त्या विकारींमध्ये मूळतः नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 घटकांचा समावेश होतो. आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयान्वयी अवयव आणि केवळ प्रयोगी अवयव असे 4 घटकांचा समावेश होतो. तर प्रथमतः विकारी अवयव जे आहेत ते आधी आपण पाहणार आहोत. तर विकारी अवयवामध्ये पहिला जो घटक आहे नाम. आता नाम म्हणजे काय, तर एखादी वस्तू, मग ती सजीव असेल किंवा निर्जीव असेल, तर ती वस्तू, प्राणी, पशु, पक्षी, निसर्गातील काही जे घटक असतील वेगवेगळ्या प्रकारचे, काही ज्या भावना असतील, यांना जे आपण नावं देतो काय, त्यांना आपण नाम असे म्हणतो. मग त्याचं उदाहरण म्हटलं तर मुलगा, झाड, फूल, फळ, नदी, डोंगर, वाघ, मोर, आनंद, परी, चावी, तारा अशा अनेक प्रकारच्या ज्या निसर्गातील सजीव निर्जीव असतील किंवा वेगवेगळ्या घटकातील वस्तू असतील, तर त्या सगळ्यांना जी नावं असतात, ज्याला आपण त्यांचं संबोधून बोलतो, ओळखतो, तर त्यांना आपण नाम असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे विकारीमधला सर्वनाम. तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. मग त्याचं उदाहरण जर पाहिलं तर मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, स्वतः, आपण, कोण, काय इत्यादी असे अनेक प्रकारचे शब्द जे येतात, तर ते आपण जेव्हा वापरतो तर ते नामाऐवजी जे शब्द वापरतो त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो. आणि तिसरा प्रकार जो आहे विशेषण. तर नामाबद्दल जी विशेष माहिती देणारा शब्द असतो त्याला आपण विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ निळे आकाश. आकाश कसं आहे, निळे, म्हणजे आकाशाविषयी जी विशेष माहिती देतं, म्हणजे आकाश निळे आहे, तर ते जे निळे शब्द जो आलेला आहे तो विशेषण आहे. हसरे मूल, मूल काय करतंय, हसतंय. विद्यार्थी, दुप्पट विद्यार्थी. किडलेले फळ, अशा प्रकारचे अनेक जे शब्द असतात त्या शब्दांबद्दल किंवा नामांबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या किंवा देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. त्यानंतर विकारीमधला जो चौथा प्रकार आहे क्रियापद. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ हसतो, पळाला, जेवला, जाईन, उठ, जा इत्यादी. म्हणजे वाक्याचा जो अर्थ असतो, वाक्याचा अर्थ ज्या शब्दामुळे पूर्ण होतो
वाक्याला जर पूर्णत्व येते असा जो शब्द असतो त्या वाक्यातला, त्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे आपला अविकारी. तर अविकारीमधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे क्रियाविशेषण अवयव. तर क्रियाविशेषण अवयवाबद्दल जर सांगायचं झालं तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अवयव असे म्हणतो. मग त्याचं उदाहरण जर पाहिलं तर हळू चालतो, जलद धावतो, इतक्यात आला, काल गेला, खाली आहे. म्हणजे जी क्रिया घडते ती क्रिया घडत असताना तिच्याविषयी जी विशेष माहिती सांगते, विशेष माहिती सांगणाऱ्या त्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अवयव असे म्हणतो. त्यानंतर त्याचा पुढचा प्रकार आहे शब्दयोगी अवयव. तर शब्दयोगी अवयव म्हणजे काय की ज्या शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अवयव असे म्हणतात. उदाहरणार्थ झाडापासून म्हणजे दोन शब्द जेव्हा जोडून येतात, तुझ्या जवळ, टेबला वर, माणसा सारखा, वेळे पूर्वी, शब्दा विषयी, माझ्या शिवाय म्हणजे दोन शब्द जेव्हा एकमेकाला जोडून येतात म्हणजे शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला, म्हणजेच झाडा आणि पासून हे दोन शब्द, झाड आणि पासून दोन शब्द एकत्र आले, दोघं एकमेकाला जोडले तर शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दाला आपण शब्दयोगी अवयव असे म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यातला जो पुढचा प्रकार आहे तो हुभयान्वयी अवयव. तर त्याच्यात जर पाहिलं आपण तर दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला हुभयान्वयी अवयव असे म्हणतात. उदाहरणार्थ व, आणि, किंवा, अथवा, नि, की, परंतु, म्हणून, कारण इत्यादी असे अनेक प्रकारचे शब्द जे दोन शब्दाला किंवा दोन वाक्याला जोडतात आणि त्या जोडणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण हुभयान्वयी अवयव असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे अविकारीमधला तो म्हणजे केवल प्रयोगी अवयव. तर केवल प्रयोगी अवयव म्हणजे काय जे सांगताना की तोंडाद्वारे अचानक आणि सहज उच्चारल्या जाणाऱ्या भावनावाचक शब्दांना आपण केवल प्रयोगी अवयव असे म्हणतो. उदाहरणार्थ जी एखादी परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार आपल्या तोंडातून अचानक काही शब्दांचा उच्चार होतो, तर त्या उच्चारामध्ये येणारे शब्द काही आपण पाहूया. त्याच्यात बापरे, आई ग, अरे रे, शाबास, ओहो, अव्यव, इश्श, छी, छान, ठीक वगैरे असे असंख्य शब्द आहेत ते आपल्याकडनं सहज तोंडातून येतात. जशी परिस्थिती असली तसे शब्द आपल्या तोंडातून बाहेर येतात. मग अशा शब्दांना आपण केवल प्रयोगी अवयव असे म्हणतो. हे झाले व्याकरणातील जी शब्दसंपत्ती प्रकार आहे त्याच्यातलं जो आपण पहिला पार्ट पाहतोय सामान्य व्याकरण, आणि त्याच्यामध्ये जे आपण शब्दविचार पाहिले तर शब्दविचारामध्ये शब्दांच्या ज्या जाती आहेत 8 त्या जातींची थोडक्यात माहिती पाहिली. त्यानंतर सामान्य व्याकरणातला दुसरा प्रकार आहे लिंग. लिंग आहे, वचन आहे, काळ आहे. त्याच्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत लिंग. तर लिंगाची माहिती घेत असताना की लिंग कसे ओळखावे, तर लिंग ओळखत असताना मनुष्य प्राण्यात पुरुष आणि स्त्री असा भेद असतो आणि इतर प्राण्यात नर आणि मादी असा भेद असतो. म्हणून पुरुष किंवा नरजातीचा जेव्हा बोध करून घेणाऱ्या शब्दाला आपण पुल्लिंगी शब्द म्हणतात. म्हणजेच पुरुषाचा आपल्याला जेव्हा बोध करून देतात ही पुरुषाची जात आहे बा किंवा पुरुष जाते किंवा नर जाते, तर त्याला आपण पुल्लिंगी संबोधतो. त्यानंतर दुसरा जो आहे स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला आपण स्त्रीलिंगी शब्द म्हणतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पुरुष किंवा नर आणि स्त्री किंवा मादी या दोघाही जातीचा ज्याच्यातून बोध होत नाही त्या शब्दाला आपण नपुंसकलिंगी असे म्हणतो. तर उदाहरण पाहिलं तर मुलगा हा पुल्लिंगी आहे, मुलगी ही स्त्रीलिंगी आहे आणि मुलं ही नपुंसकलिंगी आहेत. तर त्याच्यात अजून जर घेतलं आपण तर बैल असेल हे देखील पुल्लिंगचं उदाहरण आहे, गाय असेल हे स्त्रीलिंग आहे आणि वासरू ज्याच्यातून कुठल्याही प्रकारचा जातीचा नर किंवा मादीचा उल्लेख होत नाही असे म्हणजे वासरू, तर त्याला आपण नपुंसकलिंगी असे म्हणतो. तर निर्जीव वस्तूंचे लिंग तो, ती, ते या शब्दांनी आपल्याला ओळखता येते. तर त्याच्यामध्ये पुल्लिंगमध्ये काय माहिती आहे का, वर्ग. वर्ग हा तो वर्ग असे म्हणतो आपण. काय म्हणतो, तो वर्ग म्हणजे तो काय झाला, पुल्लिंग झाला. ती शाळा, तर ती हा शब्द जिथे येतो ती शाळा. शाळा म्हणजे काय झाली मग आता स्त्रीलिंग. आणि ते पुस्तक, तर ते प्रत्यय लागले म्हणजे ते पुस्तक, त्याला आपण नपुंसकलिंगी असे म्हणतो. अजून दुसरं उदाहरण घेतलं डोंगर, तो डोंगर. तो डोंगर म्हटल्यानंतर काय झालं, पुल्लिंग झालं. ती नदी, ती नदी म्हणजे काय
स्त्रीलिंग याच्यात मोडली आणि आकाश, ते आकाश, आकाशाला तो शब्द लागला म्हणजे ते आकाश, त्याला आपण नपुंसकलिंगी असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात तर लिंग कसे ओळखावे तर त्याचा आपण थोडक्यात अभ्यास केला. त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रकार आहे वचन. वचनामध्ये 2 प्रकार आहेत आपले, एकवचन आणि अनेक वचन. अनेक वचनला आपण बहुवचन असे सुद्धा म्हणतो. तर पहिला प्रकार जो एकवचन, त्याच्यामध्ये नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एकवचन असते आणि नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन असते.